सन्मान बेलवली बी 2000 रुपयांचं पारितोषिक आता राजेश पाटील यांच्या 3 षटकारांसाठी सलग 3 षटकारांसाठी. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा हीच एक नम्र विनंती देखील असेल, कारण एकूण 12 संघ खेळत आहेत. 5-5 ओव्हरच्या मॅचेस अगदी व्यवस्थित कव्हर करायचे असतील शेवटपर्यंत तर नक्कीच टाइम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाची आहे. फुल टॉस कव्हरच्या वरतून खेचला, लॉंग ऑफला फिल्डर आहे. आउटफील्ड फास्ट आहे क्रीडांगणाची. बॉल जाईल सीमारेषा पार. स्पर्धेतील पहिला चौकार. जानमान बेलवली बी टीमचा पहिला चौकार आणि या पहिल्या चौकाराने धावा झाल्यात या टीमच्या 5. मासला सुरुवात झाले. द्वारकानाथ चोरगेसर यांचं देखील इथे आगमन झाले. क्या बात आहे. चांगला चेंडू साहिल कडून. साहिल जळे गोलंदाजी करतोय. सन्माननीय भरतजी शेळके साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं सन्मानपूर्वक. भरतजी शेळके साहेब या आणि अनिलजी तांडेल साहेब यांना पण विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावर. सहर्ष स्वागत. चांगली फिल्डिंग. नॉर्थ सायकर एंडला थ्रो. तत्पूर्वी एक धाव सहज कंप्लीट केले. राजेश आणि त्याच्या साथीला असलेल्या सूरज सावंतने धावा झाल्यात त्या बेलवली संघाच्या 6. गावदेवी व बहिरेत क्रिकेट संघ वारदोली आयोजित जीबी ट्रॉफी आणि या स्पर्धेचा मात्र शुभारंभ झालाय. आजचा धुलीवंदनाचा दिवस आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे. फुल टॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती घेतला नाही. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु तोही झाला नाही. पुन्हा एकदा एक धाव इथे चोरले आणि एकेरी धाव संख्येने स्कोर जानमान बेलवली बी संघाचा 7 धावा झाल्यात. 7. स्वर्गीय रामगोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित जीबी ट्रॉफी गावदेवी व बहिरीनाथ क्रिकेट संघ वारदोली आयोजित ही स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता. पहिले 4 संघ 40+ आणि त्यानंतर रेग्युलर टीम खेळतील. बादची आतमधली कडा घेतल्या. बॉल येईल सीमारेषा पार. दुसरा चौकार. सन्माननीय एक सुप्रसिद्ध गायक म्हणून ज्यांची ओळख आहे ते गुरुजी कदम सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुप्रसिद्ध गायक आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि त्यांच्या समवेत सन्माननीय संजयजी खंडागे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपण जीबी ट्रॉफीमध्ये या दोन्ही मान्यवरांचं करूया सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. यानंतरचा जो सामना आहे कसलखंड बी 40+ संघ आणि त्यांच्या विरोधात बारवई 40+. या दोन्ही टीमने मात्र तयारीत राहायचंय. रेग्युलर टीम आहे. ओके. डी पोल मध्ये आपण आहोत. जानमान बेलवली बी आणि त्यांच्या विरोधात मात्र कालभैरव कळंबोली असा हा सामना मात्र इथे चालू आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बेलवलीची संख्या धावसंख्या झाली ती 11 बिनबाद 11. यानंतर कसलखंड बी आणि त्यांच्या विरोधात बारवई असा सामना होईल. दोन्ही टीमने रिपोर्ट करायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. मगाशीच मानस मनोरे सरांनी मात्र नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत म्हणून थोडं आपलंही सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे. हर्ष चौधरी कळंबोली बी संघाकडून. कालभैरव कळंबोली बी. पॉवर प्लेचं दुसरं षटक. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होते. फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर 12. मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये जीबी ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा मात्र पार पडला. आनंदाचे क्षण आणि आजचा धुलीवंदनाचा सण आहे.
जल्लोषात साजरा केला प्रत्येकाने. काय कोणाला ग्रहण नाही लागलं मानस मनोरे. धाव संख्या 12, 12 लॉस ऑफ 0 विकेट. लेफ्टी बॅटर दिशा द्यायची होती. वेगवान गोलंदाज आहे हर्ष चौधरी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय. 11 धावा 11 पहिल्या ओव्हर मध्ये होत्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी एखाद्या संघाचा कर्णधार पोहोचला नाही तर विरोधी अर्थातच प्रतिस्पर्धी कर्णधार उपस्थित असेल तर त्याला टॉस विन देण्यात येईल. आणि दोन्ही कर्णधार पोहोचले नाही तर 1 ओव्हर कमी असेल. मग समजा ती मॅच असेल 5 ओव्हरची तर ती होईल 4 ओव्हरची, आणि ती मॅच असेल 4 ओव्हरची तर होईल 3 ओव्हरची. प्लस 2 धावांची पॅनल्टी. म्हणजे अनुपस्थित एक कर्णधार अनुपस्थित असेल तर टॉस पण आणि 2 धावांची पॅनल्टी पण. लेफ्टी बॅटर राजेश पाटील चांगली फलंदाजी करतोय. बॉल वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. एकेरी धाव. स्कोर 24. साहिल जळे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. सूरजचा फटका मिड विकेटला स्ट्रोक होता. पुन्हा फक्त एकच धाव. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आणि मिसफिल्ड झाली बॉलर कडून तर 2 धावा इथे सहज मिळतील. अद्याप एकही विकेट गेलेला नाहीये. एकही विकेट गेलेला नाहीये. त्यामुळे कोणतंही दडपड न घेता फलंदाजी करतोय जानमान बेलवली हा संघ. टॉस जिंकला कलंबोली बी संघाने. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. 30 षटक येथे मार्गस्थ आहे. धावा झाल्या त्या 26-26. 26 धावा धावफलकावर. 30 षटक. डाऊन द ग्राउंड हा फटका खेचलाय. वाडिश लॉंगॉनला चांगला झेल. पहिला धक्का. सूरज सावंत बाद. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर हर्षद पाटील जानमान बेलवली संघाकडून. खरं तर या क्रीडांगणाच्या अगदी जवळच असलेलं हे गाव बेलवली. खेळतायत वारदोलीच्या क्रीडा नगरीमध्ये. टप्पा पडल्यानंतर साहिलचा चेंडू थोडा खाली राहिला. निर्धाव चेंडूची सांगता करतो तो साहिल. 2 ओव्हरमध्ये 23 आल्यानंतर एकही विकेट नव्हती. असं वाटलं की आता गाडी सुसाट पळेल, परंतु तसं काही झालं नाही. दबाव टाकण्याचा प्रयत्न. पहिला षटकार स्पर्धेतील फलंदाज हर्षद पाटीलच्या बॅटमधून. बेलवली संघासाठी हा षटकार 6 धावा. मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. जीबी ट्रॉफीचा शुभारंभ झालाय. आदरणीय अनिलजी तांडेल, हेमंतजी तांडेल,
राकेशजी कथारे, गुरु कदम साहेब, अर्थातच एक सुप्रसिद्ध गायक संजयजी खंडागळे आणि रवींद्रदादा शेळके, ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. आणि आता साहिलच्या खात्यात ही दुसरी विकेट जात असताना 2 गडी बाद झालेत आणि धावा झाल्यात त्या 32. सन्माननीय मच्छिंद्रजी पाटील यांना विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. आपलंही सहर्ष स्वागत. 32 धावा झाल्यात आणि 2 विकेट. मच्छिंद्र पाटील यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. एकत्रित येऊ नका, लगेचच मॅच चालू करावी. ड्रिंक्स ब्रेक जो आहे ते पटापट लवकरात लवकर फिनिश करा. गुणसंख्या लेखक या स्पर्धेसाठी राहुल माळी. सन्माननीय रवींद्रजी शेळके साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. अनिलजी तांडेल, हेमंतजी तांडेल, राकेशजी कतारा, गुरुदादा कदम, संजयजी खंडागळे, सर्व मान्यवर मंडळी आनंद घेत असताना या क्रीडा स्पर्धेचा सर्वांची थोडी गडबड आहे. एकदा पहिली मॅच व्यवस्थित चालू झाली की डीजे मास्टर तुम्ही पण ही गडबड आमची थोडी थांबवा. 32 धावा झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बॅटिंग करणारा संघ आहे तो जे हनुमान बेलवली. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा संपन्न होते. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयारीत राहा. बारवई आणि कसलखंड बी दोन्ही टीम आपल्याला टॉस करण्यासाठी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. एखादा कर्णधार उपस्थित नसेल, उपस्थित नसलेल्या कर्णधाराला आणि त्याचा अपोजिट कॅप्टन उपस्थित असेल 2 धावांची पॅनल्टी प्लस टॉस विन देण्यात येईल, हे लक्षात असू द्या. राजेश पाटीलचे प्रयत्न सातत्याने ते चालू आहेत. 2 धावा घेण्याचा त्याचा मानस होता, परंतु गॅपमध्ये हा स्ट्रोक नाही, फक्त एकच धाव मिळेल. एकडे धावसंख्येने स्कोर झाला 33-33. 5-5 ओव्हरच्या मॅचेस. जीबी ट्रॉफीचं आयोजन या ठिकाणी आमचे बेलवली गावचे खरंतर बायकर मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय राकेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करूया की सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती यावं. सहर्ष स्वागत. या बायकर मॅन राकेशजी म्हात्रे आपण मंचावरती या. फुल टॉस समोर लॉंग ऑनला. तिसरा धक्का बेलवली संघाला. धावसंख्या 33 वरती तिसरा धक्का. समीर सर खरंतर विकेट मात्र या ठिकाणी गमावलेली आहे, परंतु जसा गोलंदाजांनी रनअप घेतला होता हा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी, इकडे मच्छिंद्र पाटील साहेबांनी पारितोषिक लगावलंच होतं की 2 षटकार मारू दे, मी देणार 500, पण तेवढ्यात नेमकी विकेट गेली आणि फलंदाज बाद झालाय. अशा बऱ्याच वेळा होतात आणि शेवटी एखाद्या खेळाडूचा खेळ आवडत असतो, बघ त्याला पारितोषिकं लावली जातात. आजचा धुलीवंदनाचा दिवस. काही गोष्टींवरती नक्कीच आपण चर्चा करू. षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली ती 33 धावा धाव फलकावर. कोणी सलग 2 षटकार मारू दे, मच्छिंद्र पाटील यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. चांगलं पारितोषिक. पाठलाग केला चेंडूचा. व्हाईट बॉल. 34 धावा झाल्या. 4थं षटक टाकतोय गोलंदाज गणेश. गणेश परशे गोलंदाजी करतोय. हितांश मिलिंद पाटील क्लीन बोल्ड, फलंदाज बाद.
षटकारांसाठी पारितोषिक आले 200 रुपयांचं प्रत्येकी हितांश मिलिंद पाटील यांच्याकडून. परंतु इथे फलंदाज बाद झालाय. बेलवली संघाला आणखी एक मोठा धक्का. दोन ओव्हर मध्ये 23 धावा होत्या. 2 ओव्हर मध्ये साहिलने कंट्रोल केलं आणि आता गणेश परिषे तर चांगलीच गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज राज पाटील लक्षात असू द्या. बारवई आणि कसळखंड बी. चौथी ओव्हर चालू आहे. उलटा मारण्याचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव चेंडू टाकलाय गणेशने. फार कमीच धावा दिल्यात. हे जे कॅश प्राइजेस आहेत ते कोणीतरी लक्षात ठेवा. पैशांची गणित मला लवकर जमत नाहीत. 34 धावा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. काय भन्नाट गोलंदाजी केली या षटकात गणेशने. कलंबोली बी संघाकडून आणखी एक निर्धाव चेंडू. 2 ओव्हरमध्ये 23. तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 म्हणजे 32 झाल्या आणि गणेशने फक्त 2 दिल्यात. फक्त 2. मोठा फटका मारावा लागेल आता बेलवली संघाला. गरज आहे त्याची. परंतु नेक्स्ट मॅच सातत्याने आम्ही अनाउन्समेंट करतोय. कसलखंड बी आणि त्यांच्या विरोधात बारवई. तुम्हाला यायचे टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये. गणेशचं हे निर्णायक षटक. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये चौथ्या षटकात गणेशने फक्त 2 दिल्या. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि जानमान बेलवली संघाची धावसंख्या झाले 34. बारवईचा कॅप्टन इथे आलाय. काय बऱ्याच ठिकाणी ना टॉस दिला जातो. टॉस अपोजिट टीमला. 2 धावांची पेनल्टीमुळे टेन्शन वाढवलं. यस तोही हा म्हणतोय. यस बारवईचा कॅप्टन इथे आलाय. स्वागत आहे तुमचं. ना आज सर्वांचीच गडबड आहे. सण आहे धुलीवंदनाचा. मगाशी मानस मनोरे सरांनी उल्लेख केला अगदी चंद्रग्रहणाचा. त्या ज्या घटना आहेत भौगोलिक घटना खगोलशास्त्रातील त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 2 वर्षापूर्वी देखील फाल्गुन पौर्णिमा आणि आय थिंक खंडग्रास होतं. नाही खंडग्रास नाही चंद्रग्रहणच होतं. आणि यंदाच्या वर्षी देखील फाल्गुन पौर्णिमा आणि लाल बुंद चंद्र तुम्हाला दिसू शकतो आज. परंतु त्याचं 15 ते 20 मिनिटच आहे तो. 6:30 ते 6:45 पर्यंत दिसू शकतो. नशीबवान असेल त्याला मिळेल बघायला भारतामध्ये. नाहीतर चंद्रग्रहण कधीच चालू झालंय. फेक झाले नॉन स्ट्रायकर एंडला आणि फलंदाज बाद. अंपायर कोणता बाद आहे. चला नॉन स्ट्रायकर एंडचाच बाद आहे. 1 धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर झालाय 35 धावा झाल्यात. थर्ड अंपायर. चला तपासा बॅटर कोणता आउट आहे. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आहे. टेन्शन नाही अजिबात. जसा जसा सूर्य खाली येत चाललाय तसं प्रत्येकाला बरं 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 वाटतंय. होळीनंतर गरमी वाढते आणि काल होळी झाले. बारवईचा कॅप्टन आलाय. कसळखंड बी टीमचा कॅप्टन. तुम्हाला यायचंय. क्रॉस नाही झाले. जो डाऊट होता कळंबोली संघाला तो सत्यात उतरलाय आणि फलंदाज मात्र इथे बाद असेल राजेश पाटील. मोठा धक्का बेलवली संघासाठी. गावदेवी व बहिरीनाथ क्रिकेट संघ बारदोली आयोजित स्वर्गीय राम गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ जीबी ट्रॉफी आणि या जीबी ट्रॉफीचा शुभारंभ झालेला आहे. पहिला सामना इथे रंगतोय. जानमान बेलवली जो संघ फलंदाजी करत असताना आणि त्यांच्या विरोधात काळ भैरव कळंबोली बी.
4 ओव्हरमध्ये फक्त धावा आहेत ते आता 35-35. अंतिम षटक. बारवाई टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. जो नवीन फलंदाज असेल तो स्ट्रायकर एंडला असेल. नॉन स्ट्रायकर एंडला जर का बॅटर आउट झालाय तर नवीन फलंदाज शेवटच्या चेंडूवरती खाली तर तो नेक्स्ट ओव्हरला वरतीच येणार. ओव्हर झाले. ओव्हर पहिला बॉल एका. मग ठीक आहे, मग बरोबर आहे. मला वाटलं ओव्हर झाली तिकडे रनअप घ्यायला सुरुवात केली. राजेश पाटीलची महत्वाची विकेट गेली शेवटच्या षटकात. कळंबोली बी टीमला जो डाऊट पंचांकडे त्यांनी दाद मागितले आणि शेवटी तिसऱ्या पंचांचा निर्णय आला की राजेश पाटील बाद आहे. पाठ टाकलेला बॉल ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने हातातून चेंडू निसटलाय. धावा पाहिजेत. बेळवली संघाला धावतायत आणि 2 धावा इथे घेतल्यात. धावांची गरज आहे, नितांत गरज आहे ती बेळवली संघाला. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान बेळवलीला आता 50-52 पर्यंत पोहोचायला हवं. सध्या धावा आहेत त्या फक्त 37 धावा आहेत. 37. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये किमान 13-14, 15-16 त्यासाठी आक्रमण करणं गरजेचं आहे. बेळवली संघाला त्यांच्या विरोधात काळभैरव कळंबोली बी हा संघ. लास्ट ओव्हर. अंधाधुंद फटकेबाजी करण्याच्या नादात बेळवली संघ चुका करत असताना पॉवर प्लेच्या 2 षटकात 23 धावा होत्या. 5वं षटक आता चालू आहे. 3 चेंडू बाकी आहेत आणि धावा झाल्यात त्या 37. म्हणजे मागील 15 चेंडूंमध्ये फक्त धावा आल्यात त्या 14. कैलास पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साहाय्याने बॉल निघालाय तो काऊ कॉर्नरला. पुन्हा मिसफिल्ड परंतु एकच धाव. सिंगलने स्कोर 38 झालाय. 38. शेवटचे 2 चेंडू. कोणाला विश्वास बसणार नाही. 2 ओव्हरमध्ये 23 असताना साहिलने कंट्रोल केलं, खास करून गणेशने. पुन्हा त्याच दिशेने हा फटका आहे. तोच क्षेत्ररक्षक हातातून चेंडू निसटला पुन्हा एकदा. 2 धावा भेटतील. 40 झाल्यात म्हणजे 50च्या आतमध्येच रोखल्या असं म्हणावं लागेल. आता शेवटचा चेंडू आहे. 40 धावा झाल्यात. बारवई टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. कसळखंड बी. लास्ट बॉल. तर शेवटचा चेंडू इथे निर्धाव आलाय. 1 धाव मात्र इथे आलेली आहे. 22ची 1 धाव आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना जानमान बेळवली संघाच्या 41-42 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो काळभैरव कळंबोली बी या संघाला. 5 ओव्हरमध्ये 42 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे कळंबोली बी टीमला 5 ओव्हरमध्ये 42 कराव्यास लागतील तर ते विजयी होतील. चला तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा विनंती करूया घोडेलदेव कसलखंड टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी लगेच यायचं. आपल्या अपोजिट टीमचं कॅप्टन अर्थातच बारवाईचं कॅप्टन संकेत या ठिकाणी उपस्थित आहेत. कसलखंड टीम कॅप्टन या टॉस करण्यासाठी. अन्यथा जर दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू डिलिव्हर्ड झाला आणि तुमचा कॅप्टन तरी देखील उपस्थित नसेल तर अपोजिट टीमला टॉस विन आहेच, पण त्याच्याच बरोबरीने तुम्हाला 2 धाव्यांनी पॅनलाइज पण केलं जाईल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं आणि लगेच आपला कॅप्टन मात्र आपण टॉससाठी पाठवायचा. चला पाहुण्यांच्या सन्मानाकडे मात्र या ठिकाणी आपण आता वळूया.
पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि सर्वप्रथम या ठिकाणी व्यासपीठावरती जी व्यक्तिमत्व उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. आदरणीय रवींद्र शेळके साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मी आमचे मुख्य आयोजक महेशजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण आदरणीय रवींद्र शेळके साहेबांचा सन्मान करायचा आहे. मगाशी अर्थातच समीर सरांनी उल्लेख केला की 23,000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी दिलं, पण या स्पर्धेसाठी त्यांनी काय दिलं असेल तर संपूर्ण जे व्यासपीठ आपण पाहतोय, DJ असेल, लाईव्ह सिस्टीम असेल, हे संपूर्ण व्यासपीठ जे या ठिकाणी आपण पाहतोय आणि हे सगळं आम्हाला उपलब्ध करून ज्यांनी दिलेलं आहे ते RK एंटरप्राइजेसचे सर्व एक दानशूर दाते, एक दानशूर व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मांडणारं व्यक्तिमत्व म्हणजे तुम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय रवींद्र शेळके साहेब आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपण करतोय. जेव्हा जेव्हा या भागामध्ये स्पर्धा असतात सातत्याने रवींद्र शेळके साहेबांचा हातभार प्रत्येक स्पर्धेला असतो आणि या स्पर्धेसाठी अर्थात त्यांच्याच गावाची स्पर्धा आहे आणि तब्बल त्यांच्या माध्यमातून हे सगळं व्यासपीठ आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. ते RK एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय रवींद्र शेळके साहेबांना आपण या स्पर्धेमध्ये सन्मानित करतोय. महेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान त्यांचा केला. पुढील सन्मान केला जाईल आदरणीय अनिल तांडेल साहेबांचा. मी दिलीपजी पाटील यांना विनंती करेन की दिलीपजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण अनिल तांडेल साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित या ठिकाणी करायचं आहे. स्वागत करूया सकल जनांचे, आलेल्या या मान्यवर पाहुण्यांचे. अतिथी देव भव हे आपली भारतीय संस्कृती आणि पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य. त्यामुळे आपण पाहुण्यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित या ठिकाणी करतोय. दिलीपजी पाटील यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आदरणीय अनिल तांडेल साहेबांचा आपण या स्पर्धेमध्ये सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ही तर सुरुवात आहे. येणाऱ्या 4 दिवस रात्रींमध्ये बरीचशी मान्यवर मंडळी जी या व्यासपीठावरती मात्र उपस्थित राहतील. अर्थातच अलदार ग्रुपचे सर्व विजय अलदार साहेब ज्यांनी मात्र या स्पर्धेला अमूल्य सहकार्य दिले त्यांची देखील उपस्थिती मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहायला मिळेल. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक म्हणून ज्यांची ओळख आहे ते गुरु कदम साहेबांचा सन्मान या ठिकाणी मात्र केला जाईल. मी खरं तर विनंती करेन निकेश पाटील यांना की निकेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते गुरु कदम साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. खरं तर कित्येक गाणी त्यांनी गायलेली आहेत. विकासजी आरेवले लेजंड खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करावा. सन्माननीय गुरु कदम साहेबांचा सन्मान या स्पर्धेमधून च्या माध्यमातून आपण करतोय. सुप्रसिद्ध गायक म्हणून त्यांची ओळख आहे. कित्येक गाणी त्यांनी गायलेली आहेत जी संपूर्ण महाराष्ट्रभर फार प्रचलित झालेली आहेत आणि ते सन्माननीय गुरु कदम साहेबांना आपण सन्मानित केलेलं आहे. सन्माननीय कैलासजी पाटील यांना विनंती आहे की आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आदरणीय संजय खंडागे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी केला जाईल. मयूरजी पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण संजय खंडागे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र करून घ्यायचा आहे. कैलासजी पाटील साहेब आलेले आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. कसळखंड बी टीमचा कॅप्टन सन्माननीय संजय खंडागे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत आहोत. आदरणीय मयूरजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय संजय खंडागे साहेबांचा सन्मान या स्पर्धेमध्ये या ठिकाणी केला जातोय. त्यांची देखील आज विशेष उपस्थिती पाहायला मिळते. पाहुण्यांच्या येण्याने कार्यक्रम पावन झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण या स्पर्धेची शोभा तुमच्या येण्याने मात्र वाढली आहे आणि ती सगळी मान्यवर मंडळी ज्यांना सन्मानित आपण करत आहोत. तदनंतर आदरणीय राकेशजी कतारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विकासजी आरेवले यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण राकेशजी कतारे साहेबांचा सन्मान करायचा. जयवंत मिसाळ आपण सन्मान करून घ्या. राकेशजी कतारे साहेब यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतोय. त्यांची देखील आज विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. ते आदरणीय राकेशजी कतारे साहेब. एक मिनिट. चेंडू तपासणी गेले 4 मिनिटं चालू आहे. राकेशजी कतारे साहेबांना मात्र या स्पर्धेमध्ये आपण सन्मानित या ठिकाणी करतोय. खरं तर क्रिकेटमध्ये नेहमी त्यांच्या माध्यमातून सहकार्य केलं जातं. एक दानशूर व्यक्तिमत्व ते देखील आहेत राकेशजी कतारे साहेब आणि त्यांना सन्मानित आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केलेला आहे. पुढील सन्मान केला जाईल आदरणीय हेमंत तांडेल साहेबांचा. सन्माननीय हेमंत तांडेल साहेबांना विनंती आहे की आपण या स्पर्धेमध्ये या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जयवंत मिसाळ आपण सन्मान करा. आदरणीय
हेमंत तांडेल साहेबांचा. 2 विकेट कसेही घेतले तर मच्छिंद्र पाटील साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू चांगला होता, टप्पा पडल्यानंतर अगदी बॅट आणि पॅडच्या मधून बॉल निघून चला विकेट कीपरकडे डॉट बॉल येतोय. स्टार्ट झालाय दुसऱ्या सत्राचा. एडगडी आदरणीय हेमंत तांडेल साहेबांना आपण सन्मानित केलेला आहे. जयवंत मिसाळ यांच्या शुभ हस्ते हेमंत तांडेल साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. आणखीन एक चांगला फटका. एक धाव पूर्ण होईल का? रनआउटची अपील झाली आहे. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. चला तिसऱ्या पंचांना विनंती, ऑन स्क्रीन वरती आपण चेक करा. रनआउटसाठी हा रेफर केलाय. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल. श्री समर्थ कृपा सिव्हिल कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा आदरणीय कैलासजी पाटील साहेबांचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. कल्पेश पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण कैलासजी पाटील साहेबांचा या स्पर्धेमध्ये सन्मान करायचा आहे. श्री समर्थ कृपा सिव्हिल कन्स्ट्रक्शन चे सर्वे सर्वा आदरणीय कैलासजी पाटील, एक दानशूर व्यक्तिमत्व. त्यांचं देखील सहकार्य प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे आणि ते कैलासजी पाटील साहेबांचा सन्मान करतोय. आउट आहे OUT, आउट, फलंदाज होईल बाद. कैलासजी पाटील साहेबांना मात्र या स्पर्धेमध्ये आपण सन्मानित या ठिकाणी करतोय. त्यांची देखील विशेष उपस्थिती, त्यांचं देखील स्वागत. आणि अर्थातच एक खरं तर डीजे आमचं ज्यांचं आपण नेहमी पाहिलेलं आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये, ते अर्थातच महेशजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महेश पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मात्र आता आपण मॅचच्या दिशेने या ठिकाणाहून वळणार आहोत, जिथे दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात झाली आहे. पिवनचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. स्कोर कार्ड वरती धावा जमावल्या जातील, तर म्हणजे टोटल 5 धावा. लॉस ऑफ 1 विकेट पाठलाग करायचा होता 30 चेंडूमध्ये 42चा. पहिल्या ओव्हरमध्ये झाल्यात 5 विकेट गमावली गेली आहे 1. समीकरण भरेल येणारे 24 चेंडू आणि या विजयासाठी मात्र आता गरज असेल 37 धावेंची. टॉस करून घेऊया. मी महेशजी पाटील साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. एका बाजूला घोडील देव कसलखंड संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये बारवाई संघ. पाहुण्यांचा सन्मान होता त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये टॉस करता आला नाही, पण आता 1 ओव्हर संपलेली आहे आणि त्याच्यानंतर टॉस करते. दोन्ही कॅप्टन उपस्थित होते. टॉस फक्त आपण थोडा चला मॅचच्या दिशेने मात्र आपण आता वळूया. पहिल्या ओव्हर प्रयत्न स्लाइस करायचा होता बॉलला पॉइंटच्या रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक होते. चांगली फिल्डिंग एफर्ट त्या ठिकाणी आपण पाहिली आहे. 1 धाव या बॉलवरती मात्र कंप्लीट केली जाईल आणि टोटल मात्र आता 6 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. पाठलाग करायचा होता 42चा धावा झाल्यात 6 म्हणजे 36ची अजूनही गरज. उर्वरित यांच्या स्मरणार्थ ऑर्गनाईज करण्यात आलेली ही GB ट्रॉफी आणि या GB ट्रॉफीचा मात्र हा कारवा आपण पाहतोय. स्वर्गीय दत्तात्रय गोपाळ पाटील यांच्या पण स्मरणार्थ आपण या स्पर्धेला या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे.
आमचे रवींद्र शेळके साहेब या स्पर्धेमधून प्रस्थान करतायत. त्यांची विशेष उपस्थिती या ठिकाणी राहिली, त्यांचा आपण आभार या ठिकाणी व्यक्त करूया. सगळी मान्यवर मंडळी ज्यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय आणि मॅच मात्र कमालीची आहे. 2 बॉल 2 सिंगल्स घेतल्या गेल्यात. टोटल मात्र इन्क्रीज झाली आहे 7 या आकड्यावरती. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत, कोणतीच चुकी करत नाहीयेत. The catch has been taken and the batter has to depart, going back to the pavilion. दूसरा धक्का, फलंदाज बाद. किरशी खरी किरीटा परी किरशी खरं तर स्वर्गीय किरण भोपी यांच्या स्मरणार्थ पण या स्पर्धेला आपण या ठिकाणी ऑर्गनाईज केलेलं आहे. अर्थातच स्वर्गीय संदीप धाऊ भोपी, त्यानंतर स्वर्गीय किरण भोपी, त्यानंतर स्वर्गीय राम पाटील, त्यानंतर स्वर्गीय दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय गणेश भोपी यांच्या स्मरणार्थ मात्र या स्पर्धेला या ठिकाणी ऑर्गनाईज केले गेलेलं आहे. या सगळ्या मंडळींचा खरं तर या गावासाठी फार महत्त्वाचा वाटा सातत्याने राहिलेला आहे. परंतु खरं तर काळाच्या पडद्याआड ते मात्र गेलेले आहेत, परंतु त्यांच्या आठवणी आपल्या मनामध्ये जिवंत आहेत आणि त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेला मात्र या ठिकाणी ऑर्गनाईज करताना आपण GB स्पोर्ट्स वारदोली या टीमला पाहतोय. कमालीची स्पर्धा. स्ट्रेट ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. along the carpet, ball is traveling into the long on area. सिंगल धाव या बॉलवरती मात्र कन्वर्ट केली जाईल. एका धावेच्या बरोबरीने टोटल विल इन्क्रीज 8 धावा या स्कोर कार्डवरती झाल्यात. चांगली गोलंदाजी सुरू आहे. जय हनुमान बेलवली ही टीम मात्र खेळतीये. त्यांच्या हे अतिशय परिचयाचं मैदान, अगदी समोरचंच गाव जर आपण पाहिलं तर बेलवली गाव आहे आणि बेलवली विलेज एंड कडूनच यावेळेस मात्र गोलंदाजी करताना आपण राजेश पाटील यांना पाहतोय. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. स्वर्गीय सन्माननीय आपण पाहतोय आदरणीय भरतजी शेळके आणि बच्चू पवार साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भरतजी शेळके साहेब आणि बच्चू पवार साहेब यांना विनंती आहे की आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळेल. त्या सगळ्या पाहुण्यांचं आपण हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोतच. मॅच मात्र चांगली सुरू आहे. यावरचा बॉल स्ट्रेट हिट केलाय. इनफिल्डला क्लिअर केला. आउटफिल्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. नो फील्ड दे. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफच्या पलीकडे. इट्स 4 रन्स. चौकार. तेरा धावा या धावफलकावरती झाल्यात. 2 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. धावफलकावरती टोटल 13 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट पाहायला मिळतात. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 42चा पाठलाग करायचा आहे. 13 झाल्यात म्हणजे 29 आता बाकी आहेत. उर्वरित 18 चेंडू पण या सत्रामध्ये आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतील. 5 ओव्हरची मॅच म्हटले की 2 ओव्हरचा पॉवर प्ले पाहायला मोदो. पॉवर प्ले इज नाव ओव्हर आणि धावा फक्त 13 झाल्यात. म्हणजे पॉवर प्लेचं जे युद्ध आहे ते मात्र जय हनुमान बेलवली टीमने जिंकलंय. कारण 12 चेंडूंमध्ये फक्त 13 धावा देणं ते पण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कमालीची बाब असेल या टीमसाठी. आणि त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. धावांना डिफेंड करायचा आहे. सन्माननीय योगेशजी पाटील साहेब बेलवलीचे आमचे पाहुणे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करूया की सन्मानपूर्वक आपण यावं व्यासपीठावर. सहर्ष आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये असेल. पहिला चेंडू होता या ओव्हरचा.
ड्राईव्ह केला या बॉलवरती सिंगल धाव कन्वर्ट झाली आहे. एका धावेच्या बरोबरीने आता 14 या आकड्यावरती टीमची टोटल. आतापर्यंत जर आपण पाहिलं या सत्रामध्ये 2 चौकार पाहिलं, एकही षटकार अजून देखील आला नाही आहे. एकही लॉफ्टेड हिट मारण्याचा अजूनही लॉफ्टेड हिट मारण्याची संधी हे दोन्ही फलंदाजांना मिळाली नाही आहे. गोलंदाजी मात्र आतापर्यंत चांगली होती आहे. लाईन लेंथ, कन्सिस्टन्सी, ॲक्युरेसी सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. यावरचा चेंडू फुल टॉस होता, बॅकफुट वरून कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. काल भैरव कळंबोली 20 संघ खेळतोय. धावा तुम्हाला भरवाव्या लागतील. एव्हरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बॅटर असं नेहमी म्हटलं जातं. हा फुल टॉस बॉल कव्हरच्या वरून लॉफ्ट कळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणतीच चुकी करत नाहीयेत. पकडला गेलाय झेल. पण पंचांचा सिग्नल काय आहे? पंच काय सांगतायत? बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय भीमरच्या नो बॉलसाठी. चला तिसरे पंच आपल्याला विनंती आहे की ऑन स्क्रीनवरती आपण चेक करायचं आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, पंचांना चॅलेंज केलंय भीमोच्या नो बॉलसाठी. चला तिसरे पंच चेक करा. चला तिसरे पंच चेक करतील. तिसरे पंच चेक करतायत. फेअर बॉल, फेअर बॉलचा निर्णय हा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय. रिव्ह्यू इज अनसक्सेसफुल, इट इज अ फेअर बॉल. म्हणजे फलंदाजला व्हावं लागेल बाद आणि रिव्ह्यू देखील गमावलाय. पार्वत नाईक इनाट क्रमांक 5 या पोझिशनवरती पार्वत नाईक यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सूरज सावंत. एस फॉर सूरज, एस फॉर सक्सेस. बॅकफुटला गेलाय, टॅप करण्याचा प्रयत्न. पॉइंट झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल वेगाने पूर्ण. दुसरीसाठी धावल्यात आणि 2 धावा या चित्याच्या चपळाईने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल आर द लाईफ लाईन ऑफ क्रिकेट गेम असं म्हटलं जातं. मोठे फटके जेव्हा येत नाहीत, सिंगल डबल या धावा फार महत्त्वाच्या ठरतात. आणि तेच करत असताना हे 2 खेळाडू 2 धावा मिळाल्या. टोटल विल इन्क्रीज 16 धावा या स्कोर कार्डवरती मात्र जमा होताना पाहायला मिळतील. अजूनही 26ची गरज. यॉर्क लाईन वरती बॉल वाईट लाईनला क्रश करणारा हा चेंडू. फर्स्ट स्लिपमध्ये चांगलं कलेक्शन केलं, थ्रो पण केलाय. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या परत पोहोचल्यात. कन्वर्ट झाला नाही या डायरेक्ट हिट. डॉट चेंडू मात्र येईल. जय हनुमान बेलवली संघाने सांगितलं इलाका हमारा धमाका हमारा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जकडून ठेवलं गेलंय बॅटर्सना. आणखीन एक चांगला बॉल. क्या बात आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. डॉट चेंडू येथून देखील डिलिव्हर्ड झालाय. डॉट बॉलच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. टोटल झाली आहे 16 धावा. लॉस ऑफ 3 विकेट फॉर टीम काळ भैरव कळंबोली बी. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 26 धावांची गरज. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक. धावा 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात त्या म्हणजे टीम काळ भैरव
कळंबोली बी संघाने. आणि समीकरणाचा जर मात्र आपण आता विचार केला तर येणारे 12 बॉल आणि 26 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी टू व्हीलर बाईक मात्र इलेक्ट्रिक स्कूटी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि ते इलेक्ट्रिक स्कूटी ज्यांच्या माध्यमातून मात्र या GB ट्रॉफीसाठी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते अर्जुन आणि बावल्या बैलाचे मालक आदरणीय विशालजी पाटील साहेबांच्या माध्यमातून मात्र ही इलेक्ट्रिक स्कूटी दिली गेलेली आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. त्यांचा आभार मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करूया. मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल मात्र या ठिकाणी आलाय. समीकरण आता बदलेल. 12 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 4 साठी कैलास पाटील बॉलिंग ट्रॅक वरती मात्र आल्यात. पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून अवांतर फेकला गेलाय. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे मात्र अपील केली जाते. पंचांनी सांगितलंय फलंदाज सुखरूप आहेत. डॉट चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळचा बॉल आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट आर्म फोल अनसक्सेसफुल. डॉट चेंडू आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड होताना आपण पाहू शकाल. निर्धाव चेंडू जसे येतील फलंदाजांवरचं दडपण मात्र वाढणार आहे. दडपण वाढलं तर फलंदाज चुका करतील. चुका केल्या तर विकेट मिळतील आणि मग आव्हान जे आहे ते कठीण नाही अशक्य बनेल. लोवर फुल टॉस बॉल बॅकफुटला गेलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये टीपमध्ये प्रोटेक्शन होतं. सिंगल इज कम्प्लिटेड. एक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नाही दिल्ली दुरुस्त करवाएगा. यावेळेचा बॉल मारण्याचा प्रयत्न. यावेळेस काय मैदानाच्या आतमध्ये घडलाय. डॉट चेंडू यावेळेस देखील मात्र आपल्याला डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची संख्या मात्र फार आहे या सत्रामध्ये. आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर एकंदरीत पहिल्या ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल पाहिले. 9 डॉट बॉल्स हे मात्र या आत्तापर्यंतच्या सत्रामध्ये डिलिव्हर्ड झाल्यात. तर 9 डॉट बॉलवरती 9 सिंगल जरी आल्या असत्या तरी धावसंख्या मात्र आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाली असती. पण खेळलेले निर्धाव चेंडू परतीचा प्रवास करून देतील का काळ भैरव कळंबोली टीमला. यावेळेस बघा घर हे दोघांचं असतं ते दोघांनी सावरलं पाहिजे. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरलं पाहिजे. एकाकडून चेंडू निसटला पण दुसऱ्याने त्यांना आवरलं. एक कॉम्बिनेशन कॅच. फलंदाज बाद. लॉस ऑफ 4 विकेट या जमवल्या गेल्या टीम काल भैरव कळंबोली बी संघाच्या माध्यमातून. येणारे 6 बॉल विजयासाठी 22 धावांची गरज.
6 मध्ये 22 करायचे आहेत. चला अजिबात वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ साइडला शफल होऊन ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट चेंडू येतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली आहे जनमान बेलवली या टीमने. 5 बॉल राहिल्यात, करायच्यात 22 धावा. 5 बॉल 22, सिंगल डबलने काही होणार नाहीये. एक्का दुक्का आगे ले जाएगा लेकिन जीत नहीं दिलाएगा. 4 चेंडू आणि आता 21 ची गरज. 4 बॉल 21 धावा, 3 मोठे फटके, एकात बाउंड्री जर आली तर मात्र या मॅच मध्ये अजूनही जिंकण्याची शक्यता असेल बॅटिंग टीमसाठी. परंतु आता आव्हान फार कठीण होऊन बसलंय, कारण येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये करायच्या आहेत ते टोटल म्हणजे 21 धावा. 21 झाल्यात आणि 21 करायच्या आहेत. फुल टॉस मिस केलं गेलंय. आत्तापर्यंत या सत्रामध्ये जर मी बॅटिंगला ॲनलाइज केलं टीम काळभैरव कळंबोली बीच्या, तर फलंदाजांना बरेचसे फुलटॉस चेंडू पण मिळाले, पण त्याच्यावरती पण ते चौकार षटकार मारू शकले नाही आहेत. बॅड पॅचमध्ये आहेत कुठेतरी फलंदाज आणि त्याच्याचमुळे मात्र ही धावसंख्या वन साइडेड डिफेंड होताना पाहतो आहे. यावेळचा प्रहार हवेमध्ये बॉल आहे, कॅचची शक्यता. फील्ड अटाव द बॉल, टेकिंग द कॅच. बॅटर हॅज टू डिपार्ट. आणखीन एक धक्का. सन्माननीय बेलवलीचे आमचे पाहुणे आदरणीय योगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की सन्मानपूर्वक आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत या GB ट्रॉफी 2026 मध्ये असेल. सन्माननीय दत्ता गायकर साहेब यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणखीन एक विकेट मिळण्याचा चान्स आहे. यस, कॅच कॅरी केलाय. फलंदाज होईल बाद. मच्छिंद्र पाटील साहेब यांचं हे पारितोषिक आहे. 2 बॉल 2 विकेट जर मिळवल्या तर 500, आणि ते पारितोषिक मात्र आता जाईल हर्षद पाटील यांना. त्यांनी मिळवल्या 2 चेंडू 2 विकेट. जगदीश पवार साहेबांना पण न्यू टीम फिल्डिंग जी करणार आहे त्यांना विनंती आहे की लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. मॅन ऑफ द